गणेश शारदा सद्गुरू सज्जन सच्च गणेश शारदाश्चैव सद्गुरू सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरू संत सज्जन कुळेश्वरू सर्वही माझा रघुवीरू सद्गुरू रूपे. खरोखरीच जर गणेशाची, सद्गुरूंची तसेच वाग्देवता सरस्वतीची कृपा असेल तरच या ज्ञानेश्वरीच्या अमृतसागराला मी पार करू शकेन. नाहीतर हा महासागर या माझ्यासारख्या अतिसामान्य टिटवीने प्राशन केला जाणारच नाही. हा अट्टास तर मी का करीत आहे? आजकालच्या पिढीला मोहात पाडणारी संगणक, लॅपटॉप, स्मार्टफोन वगैरे साधने निघाली आहेत. त्यांना ज्ञानेश्वरीच्या वाचनाला प्रेरणा देण्याच्या हेतूने या ज्ञानेश्वरीची साध्या सोप्या भाषेत तोंड ओळख करून त्या ग्रंथराजाच्या दरवाजापर्यंत नेऊन सोडण्याचा हा प्रयत्न आहे. यातून प्रेरणा घेऊन 4-6 जण तरुणी जरी ज्ञानेश्वरीच्या अध्ययनाला उद्युक्त झाले तरी हवे ते फळ मिळाल्याचे समाधान लाभेल. त्यासाठी या ग्रंथाकडे सोपा आहे, आपल्याला समजेल असे वाटणे महत्त्वाचे असते. म्हणूनच मला समजलेली सहज सुंदर ज्ञानेश्वरीचा हा प्रपंच मी उभा केला आहे. गीतेत 18 अध्याय आहेत, तसेच ज्ञानेश्वरीचे पण 18 अध्याय आहेत. गीता ही संस्कृतात उपलब्ध आहे. ती सामान्य माणसांना त्यांच्या भाषेत समजावी म्हणून संत ज्ञानेश्वरांनी श्री निवृत्तीनाथ गुरूंच्या परवानगीने त्यांच्या काळातील मराठी भाषेत सांगितली. त्यातील सर्वांचेच विषय निराळे आहेत. आता हा जो मी सांगण्याचा प्रपंच करत आहे तो ज्ञानेश्वरांची त्या काळची भाषा होती. तिचं आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये, म्हणजे आता जी प्रचलित भाषा आहे तिच्यामध्ये आपण काहीतरी सांगावं म्हणून हा उपद्व्याप मी करत आहे. त्यातील सर्व या गीतेत 18 अध्याय आहेत, तसं ज्ञानेश्वरीत 18 अध्याय आहेत. त्यातील सर्वांचे विषय निराळे आहेत. याला कारण अर्जुनासारखा चिकित्सक शिष्याने विचारलेल्या प्रश्नाचे ते अध्याय उत्तरे होत. सांगणारा कृष्ण गुरु व अर्जुन शिष्य ही जोडी जिथे असेल तिथे यश धाव घेणारच. आज आपण पहिला अध्याय पाहूया. कौरव व पांडव समोरासमोर युद्धाला उभे आहेत. खरं तर भाऊच, पण भाऊबंदके फारच वाईट. कारण फक्त जमिनीची मालकी असा एक श्लोक आहे की मांधाता नृपराजतो कृतयुगालंकार झाला मृत. जैने रावण कुंभकर्ण वदिले श्रीराम तोची गत. श्रीकृष्णाधिक शूर थोर नृपही गेले न त्यासी मिती. जी गेली न तया सवे वसुमती येई तुझ्या संगती. म्हणजे ज्या रामाने रावण कुंभकर्णांचा नाश केला, ज्या मांधाता नृपराजांनी स्वतः जे 4 युगांची विभागणी, म्हणजे काळाची विभागणी 4 युगामध्ये केली, ज्या केली तो मांधाता राजा श्रीराम आणि जो श्रीकृष्णासारखा शूर, हे सगळे नृप गेले. त्यांच्यासमोर ही पृथ्वी काही गेली नाही आहे. मग ती काय तुमच्या संगती येणार आहे का? मग त्या जमिनीचा मोह कशाला धरायचा? हे ध्यानी घेऊन पांडवांना 5 गावे दिली असती तर हा प्रसंगच न येता. पण मग आपल्याला हे गीतामृत चाखायला मिळालेच नसते. त्यातूनही या युद्धापूर्वी आप्तेष्टांना पाहण्याची इच्छा करून अर्जुन स्वतः दुःखी झाला व युद्धाला नाकारू लागला. म्हणूनच गीतेचा उगम झाला. या अध्यायात त्याला आपसात लढून स्वतःच्याच नातलगांना मारून मिळविलेले राज्य उपभोग घेण्यात काय अनर्थ आहे हे जाणवले व तो हतोत्साह होऊन युद्ध करण्यास असमर्थता दर्शवितो. तो थरथर कापत आहे. त्याचे हातपाय गळले आहेत. त्याचे धनुष्य हातातून पडल्याचे त्याला भान नाही.
व नंतर या गर्भगळीत होण्यामागे आपल्याच भावंडाच्या हत्येचा विचार आहे हे श्रीकृष्णाला सांगून त्यांचे म्हणणे पटवून देण्यासाठी काय काय वाईट गोष्टी ते सांगतो. इथवर की दोन्हीकडील योद्धे मरण पावल्याने त्यांची कुटुंबे अनाथ होतील, वर्णसंकर वाढेल, वाईट प्रजा निर्माण होईल, अत्याचार बलात्कार यांचे प्रमाण वाढेल असे सर्व दोष तो सांगतो. श्रीकृष्ण सर्व चुपचाप ऐकत आहेत. ते त्याच्या रथाचे सारथ्य करीत आहेत. खरे तर प्रत्येकच जीवाच्या जीवनाचे सारथ्य तो परमात्माच करतो, पण आपल्या पूर्वसुकृताप्रमाणे रथाची दिशा ठरत असते. आपण मात्र चाकल्या घटनाचे श्रेय स्वतःकडे घेऊन वाईटाबद्दल दैवाला व देवाला दोष देत असतो. हा अध्याय लांबला आहे. तो दोन्ही सैन्यातील सहभागी राजे व त्यांची प्रजा यांच्या वर्णनामुळे, कोणते राजे पांडवाकडून लढणार व कोण कौरवाकडून लढणार या यादीमुळे या यादीमुळे हा अध्याय वाढला आहे. खरी गीता म्हणजे कृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश दुसऱ्या अध्यायापासूनच सुरू होतो. हा अध्याय केवळ प्रासादिक आहे, पण त्यातही अर्जुनाचा युक्तिवाद वाचनीय आहे. हा अध्याय केवळ प्रास्ताविक आहे, पण त्यातही अर्जुनाचा युक्तिवाद वाचनीय आहे. तो स्वतःच अभ्यासावा ही अपेक्षा ठेवून आज इथेच थांबूया.